मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं गुरुकृपा अकॅडमी या यूट्यूब चॅनेलवरती. आपण तयारी करत आहोत सेट परीक्षा 2024 ची. गुरुकृपा अकॅडमी घेऊन आलेली आहे आपल्यासाठी मोफत कोर्स, फ्री कोर्स पेपर 1 साठी. तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण कोर्स फ्रीमध्ये करा. हा कोर्स यूट्यूबवरती केवळ आपल्या चॅनलवरती आहे. मित्रांनो, केवळ प्रश्नांची उत्तरं वाचून आणि प्रश्नांची उत्तरं ऐकून आपली तयारी परिपूर्ण होणे मला तरी योग्य वाटत नाही. आपल्याला संकल्पना समजून घेणं गरजेचं आहे आणि ह्याच संकल्पना स्पष्ट करण्याचं काम गुरुकृपा अकॅडमी करणार आहे. तेव्हा आपण ही जी व्हिडिओ सिरीज सुरू केलेली आहे याच्या माध्यमातून आपल्याला पूर्ण पेपर 1 चा कोर्स दिला जाणार आहे अगदी फ्री. तेव्हा आपल्याला जर चॅनल उपयोगी वाटत असेल तर नक्की सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओची. मित्रांनो, पहिला जो आपला घटक आहे अध्यापन अभियोग्यता, या घटकाच्या केंद्रस्थानी शिक्षण हा मुद्दा आहे. त्यामुळे आपण सुरुवातीला समजून घेऊया शिक्षण म्हणजे नेमकं काय आहे. तर पहा, शिक्षण ह्या शब्दासाठी इंग्रजीमध्ये कोणता शब्द वापरला जातो तर तो आहे एज्युकेशन. आता एज्युकेशन या शब्दाची उत्पत्ती निर्मिती कुठून झालेली आहे तर लॅटिन भाषेतील दोन शब्द जे आहेत त्या दोन शब्दांपासून एज्युकेशन या शब्दाची निर्मिती झाली. कोणते शब्द आहेत तर पहिला शब्द आहे एज्युकेअर. एज्युकेअर या शब्दाचा अर्थ काय दिलाय मग, टू लीड आउट, म्हणजेच काहीतरी बाहेर काढणे. ठीक आहे. दुसरा शब्द कोणता आहे एज्युसियर, म्हणजेच काय टू ब्रिंग अप किंवा टू ट्रेन. ठीक आहे. तर ह्या शब्दांपासून एज्युकेशन शब्दाची उत्पत्ती झाली. आता आपण या दोन्ही शब्दांना लक्षात ठेवायचंय आणि यांच्या समोर जे आपण अर्थ दिलेले आहेत टू लीड आउट किंवा टू ब्रिंग अप, हे दोन्ही पण लक्षात ठेवायचे. कारण आतापर्यंत बऱ्याच वेळेस असं झालेलं आहे की परीक्षेमध्ये प्रश्न आलाय एज्युकेअर मीन्स डॉट 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 किंवा एज्युसियर या शब्दाचा अर्थ खालीलपैकी असा होतो. तेव्हा आपल्याला पर्यायामध्ये यापैकी काही शब्द दिसू शकतात आणि त्यासाठी आपण हे दोन्ही शब्द व्यवस्थित काळजीपूर्वक लक्षात ठेवूया. ठीक आहे. चला आता आपण या शब्दाची उत्पत्ती पाहिली. काही शिक्षण तज्ञांनी किंवा तत्ववेत्यांनी शिक्षणाची व्याख्या कशी केली ते पाहूया. सुरुवातीला महात्मा गांधींनी केलेली व्याख्या आहे शरीर, मन व आत्मा यांचा विकास म्हणजे शिक्षण होय. ठीक आहे. शरीर, मन आणि आत्मा यांच्या विकासावर महात्मा गांधींनी भर दिलेला आहे. पुढची व्याख्या आहे प्लेटोने केलेली. मनुष्याचे शरीर व आत्मा यांना त्यांच्या नैसर्गिक पात्रतेप्रमाणे पूर्णत्वास नेणे म्हणजे शिक्षण होय. ही आहे प्लेटोची व्याख्या. जॉन डुई काय म्हणतात, शिक्षण म्हणजे समस्या सोडविण्याची क्षमता किंवा ज्ञानाचा उपयोग करून घेण्याचे कौशल्य संपादन करणे म्हणजे शिक्षण होय. या ठिकाणी जॉन डुई यांची व्याख्या व्यवस्थित लक्षात घ्या, कारण आधुनिक कालखंडातील अतिशय महत्त्वपूर्ण शिक्षण तज्ज्ञ आहेत. बरंचसं शिक्षण क्षेत्र हे यांच्या भोवती काम करतं. त्यांच्याविषयी प्रश्न बऱ्याच वेळेस विचारला जातो. तर महत्त्वाचा मुद्दा लक्षात कोणता ठेवायचा या व्याख्येतला, समस्या सोडवण्याची क्षमता. समस्या सोडवण्याची क्षमता यावर प्रश्न आलेले आहेत. हे मत कोणाचं आहे किंवा शिक्षणाची अशी व्याख्या कोणी केली तर ती आहे जॉन डुई यांची. ठीक आहे. स्वामी विवेकानंदांचं काय म्हणणं आहे तर सुप्त अवस्थेत असलेल्या दैवी गुणांची पूर्णत्वाची प्रगटीकरण म्हणजे शिक्षण होय. ठीक आहे. तर मित्रांनो, या आहेत शिक्षणाच्या काही तत्ववेत्यांच्या व्याख्या. या आपण लक्षात ठेवूया जेणेकरून या संदर्भाने जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर आपण अगदी योग्य असं देऊ शकतो. आता पुढचा मुद्दा काय येतो मग, शिक्षण ही तर खूप व्यापक संकल्पना आहे. मग या संकल्पनेला आपण अगदी व्यवस्थित कसं समजून घेऊ शकू तर शिक्षणाचं जे विभाजन आहे ते काही प्रकारांमध्ये केलेलं आहे. तर कोणते प्रकार आहेत पहा. पहिला प्रकार येतो शिक्षणाचा, तो म्हणजे औपचारिक शिक्षण. दुसरा प्रकार आहे अनौपचारिक शिक्षण. तर तिसरा प्रकार आहे सहज शिक्षण. या 3 टप्प्यामधून कोणत्याही व्यक्तीचं शिक्षण होत असतं. ठीक आहे. चला या टप्प्यांना किंवा या शिक्षणाच्या प्रकारांना थोडंसं आणखीन व्यवस्थित समजून घेऊया. औपचारिक शिक्षण म्हणजे नेमकं कसं असतं बरं मग, की जे शिक्षण योजनाबद्ध असतं, जे शिक्षण हेतुपुरस्सर असतं, जे शिक्षण चाकोरीबद्ध असतं त्याला आपण औपचारिक शिक्षण असं म्हणतो.
आता हे योजनाबद्ध, हेतुपुरस्सर, चाकोरीबद्ध याचा अर्थ काय? तर याचा अर्थ ज्या शिक्षण प्रक्रियेमध्ये वेळेचं बंधन असतं, विषयांचं बंधन असतं, शिक्षक विद्यार्थी यांच्या भूमिका ठरलेल्या असतात. हे सर्व काही कसं आहे, एका चाकोरीमध्ये, एका नियमामध्ये बांधलेलं आहे. त्याच नियमानुसार सर्वांना वागावं लागेल. ठीक आहे. तर त्याला म्हणायचं औपचारिक शिक्षण. मग हे सर्व कुठं घडतं किंवा त्याची उदाहरणं काय आहेत आपल्याला सांगता येतील? तर पहा, विद्यापीठामध्ये जे शिक्षण होतं ते कोणतं आहे? औपचारिक शिक्षण आहे. महाविद्यालयामध्ये जे शिक्षण होतं ते औपचारिक शिक्षण आहे. शाळेमध्ये जे शिक्षण होतं ते औपचारिक शिक्षण आहे. ही सर्व औपचारिक शिक्षण या प्रकारामध्ये मोडणारी उदाहरणं आहेत. पहा, यावर पण प्रश्न कसा येऊ शकतो? महाविद्यालयामध्ये दिलं जाणारे शिक्षण हे कोणत्या प्रकारचं असतं आणि खाली मग शिक्षणाचे प्रकार दिलेले असतील. ठीक आहे. तेव्हा हे उदाहरणही लक्षात घ्या आणि संकल्पना व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे. आता आपण पाहूया शिक्षणाचा दुसरा प्रकार कोणता आहे. तो आहे अनौपचारिक शिक्षण. मग अनौपचारिक शिक्षण कशाला म्हणायचं? तर जे शिक्षण चाकोरीबद्ध नसतं. मुद्दा लक्षात घ्या. जे शिक्षण चाकोरीबद्ध नसतं, ज्यामध्ये वयाची, काळाची अट नसते. ठीक आहे. त्याला म्हणायचं अनौपचारिक शिक्षण. म्हणजे इथे वेळेची पण बंधन नसणार आहे. त्यानंतर वयाचं पण काही बंधन नसणार आहे. कोणत्याही अटी जास्त तीव्रतेने लागू नसतील. त्याला म्हणायचं अनौपचारिक शिक्षण. ठीक आहे. इथे विद्यार्थ्याला जास्तीत जास्त स्वातंत्र्य दिलेलं असतं. मग हे अनौपचारिक शिक्षण कुठे चालतं? तर पहा, त्याची उदाहरणं आपल्याला या ठिकाणी पाहता येतील. कोणती उदाहरणं आहेत मग? तर क्रीडा केंद्र. ठीक आहे. हे काय आहे? अनौपचारिक शिक्षणाचं केंद्र आहे. बालवाडी हे सुद्धा, आरोग्य केंद्र, व्याख्याने, मुक्त विद्यापीठे, परंपरागत विद्यापीठांचा बहिस्थ परीक्षा विभाग, ही सर्व उदाहरणं अनौपचारिक शिक्षणाची आहेत. मित्रांनो, या ठिकाणी काय होऊ शकतं की आपल्याला बरेचसे उदाहरणं हे कन्फ्यूज करू शकतात की हे अनौपचारिक कसे आहेत. तर तुम्ही मुद्दा हा लक्षात घ्या की या ठिकाणी काय केलं जातं, बऱ्यापैकी स्वातंत्र्य विद्यार्थ्याला दिलं जातं. ही गोष्ट जास्त प्रकर्षाने लक्षात ठेवा, म्हणजे आपलं कन्फ्युजन होणार नाही. विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिलं जातं. जसं की पहा, आता मुक्त विद्यापीठामध्ये काय केलं जातं की आपण एखादी परीक्षा पास नसू, उदाहरणार्थ 10वीची परीक्षा पास नाहीत, तर त्याला एक वेगळा मार्ग दिलाय, ज्याच्या माध्यमातून तो आपलं उच्च शिक्षण किंवा पुढील शिक्षण पूर्ण करू शकतो. यासारखी भूमिका कुठे ठेवलेली आहे? मुक्त विद्यापीठामध्ये. एखादी डिग्री करायची असेल तर त्याला शाळेमध्ये, कॉलेजमध्ये जायची गरज नाही. विषय निवडताना पण बऱ्यापैकी स्वातंत्र्य दिलेलं आहे. जेणेकरून त्याला औपचारिक केंद्रामध्ये ज्या मर्यादा आहेत त्यात अडकून न पडता आपलं शिक्षण पूर्ण करता येईल. अशी ठिकाणं म्हणजे अनौपचारिक. आता हे परंपरागत विद्यापीठांचा बहिस्थ विभाग काय आहे? तर बरेचसे कोर्सेस पहा एक्सटर्नल म्हणून चालवले जातात. त्याच्यामध्ये काय केलं जातं, जसे आपले रेग्युलर कोर्सेस असतात, BA, BSc, BCom वगैरे आहेत ना, तर ह्याच परीक्षा, तेच विषय आपल्याला अभ्यासता येतात. पण एक्सटर्नल म्हणून आपण ऍडमिशन घ्यायचं, कॉलेज अटेंड करायची गरज नाही, आपण थेट परीक्षा देऊ शकतो. ठीक आहे. आलं विद्यार्थ्याचं स्वातंत्र्य. या पद्धतीने हे काय होतं, अनौपचारिक शिक्षणाचा प्रकार. पहा, आपण संकल्पना समजावून घेत आहोत. संकल्पना समजल्या की आपण प्रश्नांची उत्तरं सहज देऊ शकतो. ठीक आहे. पहा, पुढचा प्रकार काय आहे मग तिसरा, सहज शिक्षण. हा तिसरा प्रकार आहे. ही संकल्पना कोणी मांडलेली आहे? JP नाईक नावाचे जे शिक्षण तज्ञ आपल्या भारतात होऊन गेलेले आहेत, त्यांनी शिक्षणाची ही तिसरी एक शाखा मांडलेली आहे. ठीक आहे. त्यांचं म्हणणं काय होतं, तर जगण्याच्या स्वाभाविक प्रक्रियेमध्ये जे काही आपण शिकतो ते म्हणजे सहज शिक्षण. आणि त्याचं एकमेव उदाहरण त्यांनी काय सांगितलं, कुटुंब. कुटुंबात काय होतं, आपल्याला कोणी बोटाला धरून शिकवत नाही किंवा माझे मागं म्हण, असं बोल, तसं बोल, हे कोणी शिकवत नसतं. तर आपण आपल्या कुटुंबामध्ये राहत असताना, रमताना आपोआपच बऱ्याचशा गोष्टी, बरेचसे नियम शिकत असतो आणि तसं वागायला लागतो. हीच काय झालं, सहज शिक्षण झालं. ठीक आहे. तर मित्रांनो, मुद्दे 3 क्लिअर झाले आपले या ठिकाणी. औपचारिक शिक्षण, अनौपचारिक शिक्षण आणि सहज शिक्षण. आता आपण पाहूया की ही शिकण्याची प्रक्रिया नेमकी घडते कशी. तर पहा, यातील आपण कोणत्या घटकाबद्दल बोलणार आहोत? औपचारिक शिक्षण. ठीक आहे. का बरं औपचारिक शिक्षणाबद्दल? कारण आपला हा पेपर आणि आपण ज्या परीक्षेतून जाणार आहोत, ज्यातून आपण तयार होतो,
ते पूर्णपणे औपचारिक शिक्षणाच्या सेंटरवर किंवा औपचारिक शिक्षण मध्यवर्ती धरून केलं जाणार आहे. त्यामुळे ह्या प्रक्रिया कशा चालतात ते पाहूया. पहा, ॲडम्स नावाचे शिक्षण तज्ञ काय म्हणतात की शिक्षण ही प्रक्रिया जी आहे ती द्विकेंद्री आहे. द्विकेंद्री म्हणजे कशी, तर याच्यामध्ये दोन घटक महत्वपूर्ण आहेत. पहिला घटक कोणता, शिक्षक, आणि दुसरा घटक कोणता तर विद्यार्थी. या दोघांच्या मध्ये जी चालणारी आंतरक्रिया आहे तीच म्हणजे काय आहे, शिक्षण आहे. ठीक आहे. तर जॉन डुई या शिक्षण तज्ञांच्या मते शिक्षण ही त्रिकेंद्री प्रक्रिया आहे. म्हणजे या ठिकाणी तीन घटक आले. तिसरा घटक कोणता आला तर तो आहे सामाजिक प्रेरणा. ठीक आहे. त्रिकेंद्रामध्ये पहिला घटक आला शिक्षक, दुसरा घटक आहे विद्यार्थी, आणि तिसरा घटक आला सामाजिक प्रेरणा. या तिघांच्या माध्यमातून शिक्षणाची प्रक्रिया पूर्ण होत असते असं जॉन डुई यांचं मत आहे. ठीक आहे. तर शिक्षणाचे प्रकार समजले आपल्याला, शिक्षण म्हणजे काय कळालं, ही प्रक्रिया कोणत्या टप्प्यामधून चालते अशी शिक्षण तज्ञांची मतं सुद्धा समजली. आता या अध्यापन अभियोग्यता घटकाचं विभाजन नेमकं कशा पद्धतीने झालेलं आहे ते समजून घेऊया. पहा, फक्त मुख्य चार घटकांमध्ये अध्यापन अभियोग्यता हा घटक विभागलेला आहे. कोणते आहेत हे चार घटक? पहिला जो की केंद्रस्थानी असला पाहिजे शिक्षणाचा तो म्हणजे विद्यार्थी. ठीक आहे. दुसरा घटक आहे शिक्षक, तिसरा घटक आहे आशय, आणि चौथा घटक आहे मूल्यमापन. या चार घटकाच्या बाहेर अध्यापन अभियोग्यतेमध्ये काहीही नसतं. ठीक आहे. मग यालाच आपण बोलीभाषेमध्ये थोडं समजून घेऊया. विद्यार्थ्याचा संबंध कशाशी येतोय, अध्ययनाशी. अध्ययनाला आपण आपल्या बोलीभाषेमध्ये काय म्हणत असतो बरं, जनरली त्याला म्हणत असतो आपण शिकणे. शब्द व्यवस्थित लक्षात घ्या. अध्ययनाला शब्द काय आला, शिकणे, आणि हे कोणाचं काम आहे, विद्यार्थ्याचं. ठीक आहे. दुसरा जो घटक आहे महत्वपूर्ण, शिक्षक. शिक्षकाचा संबंध कशाशी आहे, अध्यापनाशी. अध्यापनाला आपण बोलीभाषेत शब्द कोणता वापरतो, शिकवणे. ठीक आहे. शिकवणे, वर्गात शिकवणे, शाळेत शिकवणे, कॉलेजमध्ये शिकवणे, याचाच अर्थ अध्यापन करणे. इथं आला शिक्षकाचा संबंध. मग अध्ययन आणि अध्यापन ह्या दोन्हीशी संबंधित असणारे पुन्हा महत्वपूर्ण घटक कोणते आहेत, मूल्यमापन आणि आशय. आशयामध्ये काय आलं, मग अभ्यासक्रम आला. अभ्यासक्रमाच्या मदतीने संपूर्ण प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. मग अभ्यासक्रम शिकवणं झाल्यानंतर खरंच काही साध्य झालं का हे तपासण्यासाठी काय आहे, मूल्यमापन. याला आपण बोलीभाषेत काय म्हणतो, सरळ सरळ परीक्षा म्हणत असतो. ठीक आहे. मग ती तोंडी असो, लेखी असो का प्रात्यक्षिक असो. अशा पद्धतीने या चार घटकामध्ये आपला हा पहिला जो घटक आहे तो विभागला गेलेला आहे. याचं जर सविस्तरच आपण विभाजन केलं तर काय लक्षात येईल, अध्ययनाच्या बाबतीत कोणते मुद्दे आपल्या समोर येतील, अध्ययन म्हणजे नेमकं काय, अध्ययनाच्या उपपत्ती कोणत्या आहेत, अध्ययनार्थाची वैशिष्ट्ये कोणते. मग वैशिष्ट्य समजावून घेताना काय पाहावं लागले आपल्याला, वाढ कशी होते, काय काय परिणाम दिसून येतात, अध्ययनार्थाचा विकास कसा होतो, कोणत्या वयोगटात कसा विकास होतो, अध्ययनार्थाची बुद्धिमत्ता कशी समजली जाते, ती बुद्धिमत्ता कशी काढली जाते, कोणकोणत्या घटकांचा त्यावर परिणाम होतो. पुढचा घटक काय येईल, व्यक्तिमत्व अध्ययनार्थाचं. त्यानंतर सर्वात शेवटची गोष्ट काय घेऊया आपण अध्ययन घटकामध्ये, तंत्रज्ञान. अध्ययनार्थाला अध्ययन करण्यासाठी म्हणजेच विद्यार्थ्याला शिकण्यासाठी तंत्रज्ञान कसं मदत करतं, या सगळ्या बाबी कुठे येतील, अध्ययन या घटकात. तर अध्यापनामध्ये काय येईल, अध्यापन म्हणजे नेमकं काय करायचंय, अध्यापनाच्या वेगवेगळ्या पद्धती कोणत्या आहेत, अध्यापनाचे वेगळे सूत्र कोणते आहेत, अध्यापनाचे प्रकार कोणते आहेत, अध्यापनाला पूरक तंत्रज्ञान कोणतं आहे ज्यामुळे अध्यापन अगदी प्रभावी होऊ शकेल, आणि अध्यापन करणारा कोण आहे तर शिक्षक आहे. मग या शिक्षकाच्या व्यक्तिमत्वाचा काय परिणाम होईल अध्यापनावर, या सर्व घटकांमध्ये प्रश्न येत असतात. या प्रत्येक उपघटकावरती आपण स्वतंत्र आणि अगदी थोडक्यात पण व्यवस्थित माहिती देणारा, संकल्पना स्पष्ट करणारा व्हिडिओ गुरुकृपा अकॅडमीवर बनवत आहोत. तो या यूट्यूब चॅनलवरती शेअर करणार आहोत, आणि हा पूर्ण कोर्स तुम्हाला फ्रीमध्ये समजून घेता येईल, पूर्ण करता येईल. आणि मला खात्री आहे मित्रांनो की सेट परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी गुरुकृपा अकॅडमीच्या चॅनलवरचे हे सर्व व्हिडिओज 100% तुम्हाला उपयोगाचे ठरतील. त्यामुळं ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, गुरुकृपा अकॅडमी सोबत राहा. पण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.